मंत्र्यांच्या विरोधात बातमी लावल्याबद्दल जागृत महाराष्ट्र न्यूजला 25 कोटी रुपयाची नोटीस. जागृत महाराष्ट्र न्यूज माध्यमाने गेल्या 7 वर्षांपासून राज्यातील खेड्यापाड्यातील जनसामान्य नागरिक आणि वंचित घटकांचे प्रश्न जे चव्हाट्यावर आणत प्रशासन दरबारी मांडण्याचं कार्य सातत्याने केलं आहे. इतकंच नव्हे तर पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत समस्यांवर आवाज उठवत प्रत्येक बातमीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनास व सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारत अनेक समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत. अशाच एका प्रकरणात नागपूर येथील पत्रकार रामेश्वर दरेकर यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर जमिनी संदर्भात काही गंभीर आरोप केले होते. ही बातमी जागृत महाराष्ट्र फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या बातमीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की हे आरोप संबंधित पत्रकाराचे आहेत. या प्रकरणात आरोप खरे की खोटे याची चौकशी करणे हे पोलीस आणि प्रशासनाचे काम आहे. आम्ही केवळ ती बाब समाज आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज हे केवळ बातमी देणारे माध्यम नाही, तर समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांचा आवाज आहे. दरवर्षी राज्यातील आदर्श शिक्षक, समाजसेवक यांना सन्मानित करून समाजातील चांगल्या कार्याला प्रोत्साहन देण्याचं कामही माध्यम करत आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामीण व खेड्यातील विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन देणारे हे पहिले माध्यम ठरले आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज या माध्यमाने बातमी लावल्यामुळे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल भालेराव यांना 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ केदार व रविराज साबळे यांनाही नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय का, की माध्यमाने जनतेचा आवाज उठवणे गुन्हा आहे का? लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांनाच गप्प बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. याबाबत आपणास काय वाटते नक्की कमेंट करा. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर.